राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जाण्याने महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर अनेक नेत्यांनी VSR कंपनीबद्दल आक्षेप नोंदवला होता। मात्र पाहिलं तर आज होळिका दहन आहे आणि याच होळिका दहनमध्ये सामाजिक कार्यकर्ते महेश कदम यांनी ठाण्यातील चंदनवाडी परिसरात याच ठिकाणी VSR कंपनीची प्रतिकृती असणारा हा जो विमान आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आणि ह्याचंच दहन हे आज ठाण्यातील चंदनवाडी परिसरात केलं जाणार आहे। पाहिलं गेलं दरवर्षीप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते महेश कदम हे वेगवेगळ्या या ठिकाणी स्वरूपात अनेक विषय मांडत असतात। त्यानुसार आज देखील त्यांनी होळिका दहनाच्या दिवशी हा विषय निवडलेला आणि VSR कंपनीबद्दल अनेक नेत्यांनी विरोधकांनी असेल या सत्ताधाऱ्यांनी देखील या ठिकाणी अनेक शंका कुशंका उपस्थित केल्या। त्यापैकी पाहायला गेले तर राज्याचे उपमुख्यमंत्री असेल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे असेल, स्वतः जय पवार असेल, शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत असतील, तसेच रोहित पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे त्यांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केले। गेल्या अनेक दिवसापासून रोहित पवार हे अनेक वेळा तर्कवितर्क लढवत या ठिकाणी अनेक वेळा शंका कुशंका उपस्थित केल्या होत्या या VSR कंपनीच्या विमानाबद्दल। मात्र आता हातात थेट या ठिकाणी फलक घेऊन याचा निषेध केला जातो VSR कंपनीने की ज्या पद्धतीने हे विमान ज्या अपघातात जे कोसळलं त्या संदर्भातला अहवाल देखील आलेला आहे। मात्र पाहायला गेलं तर या संदर्भात देखील अनेकांनी शंका उपस्थित केल्या, त्यामुळे हा घात आहे का अपघात हे देखील आता स्पष्टता मिळाली नाही आहे। मात्र आपल्यासोबत जोडले गेले सामाजिक कार्यकर्ते महेश कदमजी काय सांगणार, दरवर्षीप्रमाणे यंदा देखील वेगळी संकल्पना या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजितदादा या ठिकाणी जाण्याने अनेक लोकांना जे ते प्रश्न पडले आहे की हा घात की अपघात, आणि आज जी प्रतिकृती तुम्ही जाणार नाही VSR कंपनी निषेध म्हणून काय सांगा? दरवर्षी या महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा अघटित घडतं तेव्हा तेव्हा निषेध म्हणून आम्ही होळी उत्सवामध्ये त्या घटनेचा निषेध करतो। आज ह्या महाराष्ट्राने एक उमदं नेतृत्व स्वर्गीय अजितदादांच्या रूपात गमावलेलं आहे। 1 महिना 1 दिवस पूर्ण झालेला असूनसुद्धा अजूनही त्यांच्या बाबतीत घात की अपघात, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा घात की अपघात हा प्रश्नचिन्ह 12.5 कोटी महाराष्ट्र जनतेला पडलेला आहे। आणि ठाणेकर म्हणून सर्वप्रथम आम्ही आदरणीय दादांना, स्वर्गीय आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आमच्या मनामधला असलेला राग, आमच्या मनामध्ये असलेला उद्रेक आम्ही असा लोकशाही मार्गाने व्यक्त करतोय। आज ह्या होलिकोत्सवचं दहन करताना आम्ही VSR कंपनीचं नावासकट दहन करतोय। आम्हाला विश्वास आहे की लवकरात लवकर महायुतीच्या सरकारमध्ये नक्कीच काहीतरी चांगलं घडेल आणि या चांगल्या घडण्यामुळे अजित पवारांसारख्या नेतृत्वाला नक्की VSR कंपनीच्या पायलटनी मारलंय का अपघातांनी त्यांचा बळी दिला गेला ह्याचा चित्र स्पष्ट होईल। पण ह्या गोष्टीला उलगडा करण्यासाठी तेवढी हिंमत कदाचित सरकारमध्ये कोणामध्ये नसावी। दोनच रोहित पवार, आमदार रोहितजी पवार आणि आमदार अमोलजी मटकरी हे दोघंच आमदार प्रयत्न करतायत, पण दुर्दैवाने त्यांची प्रयत्न करूनसुद्धा त्यांचा FIR घेतला नाही। इथे कबूतर चोरी झाली FIR होतो, पण राज्याचे उपमुख्यमंत्री एक संवेदनशील नेतृत्व ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पोरका झाला, ह्यांचा घात झाला आहे का नक्की अपघात झाला आहे हे उलगडण्यासाठी FIR अजून नोंदवला गेला नाही। ह्या सगळ्या एकत्र गोष्टीचा आम्ही निषेध करतो ठाणेकर म्हणून। आणि या होलिकोत्सवामध्ये या VSR कंपनीचा आम्ही दहन करणार आहे आणि आम्हाला ह्या दहनामध्ये आम्ही प्रार्थना करणार आहे, जर आमच्या उपमुख्यमंत्र्यांचा जर घात झाला असेल तर असंच दहन VSR कंपनीने स्वतः करून घ्यावा, नाही तर जनतेने करावं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात देखील चौकशी सुरू आहे। का वाटतं येणाऱ्या काळात ही चौकशी जी आहे ते कोणाच्या हातात द्यावी? CID असेल, SIT असेल, अनेक गोष्टी आहेत। का वाटतं येणाऱ्या काळात उलगडा होण्यासाठी? CID SIT ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या परिपक्व आहेत, पण त्यांच्यापेक्षाही राज्याचे मुख्यमंत्री पण खूप हुशार व्यक्तिमत्व आहे, परिपक्व आहेत। आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ठरवलं तर हा खडा ना खडा याचं सत्य लवकरच सामोर यायची मानसिकता त्यांच्यामध्ये मिळेल, असावी अशी आमची ठाणेकरांची विनंती आहे। आणि त्यांनी ठरवलं तर नक्कीच स्पष्ट होईल। जर हा अपघात झाला असेल तर हा विषय इथेच बंद व्हावा, पण ह्याचं दुःख नक्कीच महाराष्ट्र जनतेला आहे की एक चांगला नेतृत्व आपण गमावलं आहे। आणि हा घात झाला असेल तर VSR कंपनीवर त्याची नक्कीच शिक्षा, त्या एक प्रकारे FIR दर्ज करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करून
त्यांचा कसा प्रकारे त्यांचा बंदोबस्त करावा हा मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घ्यावा. शेवटचा प्रश्न आहे, होळीकडे पाहायला गेलं तर घराणं मांडलं जातं. केंद्र सरकार असेल राज्य सरकारकडे कशा प्रकारचं घराणं तुम्ही मांडलं जाणार एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून ठाणेकर म्हणून? 100% होलिकोत्सव म्हटलं तर कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी आज ठाण्यापासून सिंधुदुर्गापर्यंत कोकण चालू होतो आणि मला ह्या गोष्टीचं खरोखर अनुभव आहे की होलिकोत्सव गाणं मांडायचं. आम्ही पण गाणं मांडणार आहे की हे देवा महाराजा, जर खरोखर आमच्या ह्या महाराष्ट्राचं संवेदनशील नेतृत्व स्वर्गीय अजितदादा पवार यांचा घात झाला असेल तर त्याचे परिणाम VSR कंपनीला भोगावेच लागतील असं आम्ही गाणं घालणार आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश कदम त्यांनी अशा प्रकारचं जे येते VSR कंपनीची प्रकृती असणारं जे विमान जे येते होळिका दहनमध्ये करणार आहे आणि आज घराणं मांडून लवकरात लवकर कारवाई व्हावी असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पाहिलं तर ठाण्यामधलं आगळी वेगळी होळी याकडे पाहिली जाते आणि याच ठिकाणी आता सामाजिक कार्यकर्ते महेश कदम हे ठाण्यातील चंदनवाडी परिसरात याच होळिकाचं दहन करणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता VSR कंपनी असेल इतर लोकांवरती कशा प्रकारचे ठपका ठेवला जाईल आणि या चौकशीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशा प्रकारची चौकशी करणार आणि कोण कोण यामध्ये सहभागी असेल या त्याचा अपघात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं. त्यामुळे येणाऱ्या काळात कशा प्रकारची कारवाई होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अजयसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.